श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना मनाला शांतता मिळावी म्हणून काही लोकांपासून दूर जाणं गरजेचं असतं आणि हे मान्य करायला आपलं देहरी लागत असतं. प्रत्येक नातं टिकवायला हवं असं नाही, हे जेव्हा कळतं ना तेव्हाच मन थोडं हलकं होतं. काही लोक आपल्या आयुष्यात सतत गोंधळ, शंका आणि वेदना पेरत राहतात. त्यांच्या सोबत राहून आपण हसत असलो तरी आतून तुटत जातो. स्वतःची शांतता गमावून कुणाला जपणं हा त्याग नसून स्वतःवरचा अन्याय असतोय तो. दूर जाणं म्हणजे द्वेष नाही, तर स्वतःला वाचवण्याची गरज असते. सगळ्यांशीच आपुलकी ठेवता येत नाही हे स्वीकारणं म्हणजे परिपक्वतेचं लक्षण आहे. जे नातं मन थकवतं ते सोडताना अपराधी वाटू नये. काही अंतर निर्माण केली तरच मनाला श्वास घ्यायला जागा मिळते. श्रोते हो, शांतता म्हणजे एकटेपणा नाही, तर स्वतःशी प्रामाणिक राहणं असतं. आयुष्यात सगळ्यांना सामावून घेत बसलो तर स्वतःसाठी जागाच उरत नाही. म्हणून कधी कधी शांततेसाठी दूर जाणं हे सर्वात योग्य ठरत असतंय. आणि आणखी एक श्रोते हो, या जीवनाच्या प्रवासात कोणत्याही माणसाला अडचणीत जपा, कारण त्या क्षणी दिलेला आधार हा आयुष्यभर लक्षात राहत असतोय. कारण सुखात सगळे जवळ येतात, पण दुःखात सोबत देणारे हात हे मात्र फार थोडे असतात. अडचणीच्या काळात दिलेला शब्द, केलेली मदत आणि दाखवलेली आपुलकी ही कधीच विसरली जात नाही. त्यावेळी केलेला साधा फोन, विचारलेला साधा प्रश्न सुद्धा समोरच्याचं आयुष्य सावरू शकत असतो. श्रोते हो, संकटात साथ दिली की नात्याची मुळं खोलवर रुजतात आणि मग अशा वेळी दिलेला विश्वास आयुष्यभराची हमी ठरतो. श्रोते हो, माणूस तुमचं नाव आठवतो ते तुमच्या शब्दामुळं नाही, तर तो तुमच्या कृतीमुळं. वेळ बदलते, परिस्थिती बदलते, पण अडचणीत उभा राहिलेला माणूस हा कायम मनात राहत असतो. ज्यानं तुमच्यासाठी अंधारात दिवा पेटवला त्याला आयुष्यभर विसरता येत नाही. आणि म्हणूनच मदत करताना फायदा तोटा पाहू नका. आज तुम्ही कुणासाठी उभं राहाल आणि उद्या कदाचित तेच तुमच्यासाठी भक्कम आधार बनतील. कारण श्रोते हो, अडचणीत जपलेलं नातं हे कधीच तुटत नसतं. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. श्रोते हो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोचवा. लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते देखील आवर्जून कळवा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शतोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. यश, पैसा, नाव या सगळ्यात माणूस हरवू नये. शेवटी ओळख हीच उरते, तो किती मोठा नव्हता तर किती चांगला होता. काही अनुभव वेळेआधीच मोठं करतात. हसू कमी होतं पण समज वाढते. ही समज पुढे अनेकांची वाट सोपी करते. प्रत्येकाला जिंकायचंच असतं, पण सगळ्या शर्यती धावायच्या नसतात. काही वेळा थांबून स्वतःकडे पाहणं हे गरजेचं असतं. मोठं होताना माणूस घर सोडत नाही, तो आपलं लहानपण तिथंच ठेवून येतो. म्हणूनच काही आठवणी डोळे ओलावतात. काळ माणसांना बदलत नाही, तो त्यांची खरी रूपं दाखवतो. अडचणी आल्या की मुखवट आपोआप गळून पडतात. सगळ्या उत्तरांचा आवाज नसतो. काही सत्य फक्त शांततेत उमटतात. मौन हे अनेक वेळा सर्वात प्रगल्भ उत्तर असतं.
आयुष्यात खांदे दोनच कामासाठी असतात, डोकं टेकवायला आणि जबाबदारी उचलायला. जे दोन्ही पेलतात तेच आपले असतात. गर्दीत माणसं ओळखी गमावतात. नाव मोठं होतं पण माणूस लहान होतो. स्वतःला ओळखणं हे सर्वात मोठं यश आहे. काही प्रेम शब्दात मावत नाही, ते नजरेत, काळजीत, थांबण्यात व्यक्त होतं. न सांगितलेलं प्रेम अनेकदा आयुष्यभर सोबत राहतं. माणूस जगाशी नाही तर रोज स्वतःशी लढत असतो. भीती, शंका, अपेक्षा यांना हरवणं हीच खरी विजयाची सुरुवात असते. काही स्वप्न पूर्ण होत नाहीत म्हणून ती निरर्थक ठरत नाहीत. ती स्वप्न आपल्याला अधिक संवेदनशील, अधिक समजूतदार बनवतात. शरीर थकलं की झोप पुरेशी असते. मन थकलं की कोणाची तरी शांत सोबत हवी असते. न बोलता समजून घेणार एक हृदय मिळणं हीच खरी विश्रांती असते. ओढ ही माणसाच्या स्वभावातील एक अशी क्रिया आहे की जिचा अर्थ माणसानं माणसाला जीव लावल्याशिवाय कळत नाही. ओढीत प्रेम असतं, श्रद्धा असते. ओढ लागली असेल तर न मिळणारी गोष्ट सुद्धा मिळवायची परिस्थिती ही निर्माण होऊ शकते. परंतु सर्वात श्रेष्ठ ओढ ही परमेश्वराच्या भक्तीची आणि देशभक्तीची असली पाहिजे. म्हणजे दोन्हीमुळं या जीवनाचा प्रवास हा सुखमय आणि आनंदी होतो. प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानं आणत असतो. कोणी आपल्याला केवळ आजमावून जातो, कोणी आपल्याला ज्ञान देऊन जातो, कोणी वापर करून जातो, तर कोणी जगण्याचा खरा अर्थ शिकवून जातो. साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे. क्षमा ही परम शक्ती आहे. नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे. आणि ओळख हा चांगला संबंध आहे. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजकं कमावून जतन करणं हे महत्वाचं आहे. मग तो पैसा असो किंवा माणसं.